बनावट दस्तऐवज प्रकरण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह एकाचा अटकपूर्व जामीन नामंजूर। बनावट पदवी घेतल्याचा आरोप करून तोतया डॉक्टर असल्याचे सांगत शासकीय सेवेतून निष्कासित केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांच्यावर दाखल गुन्ह्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून देखील संबंधितांना पोलीस प्रशासन धजावत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। डॉक्टर मोहसिन खान हे शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून अंधारी, आमठाणा, पानवडोद, शिवणा येथे कार्यरत होते। त्यांचा कामाचा अनुभव व जनसंपर्क पाहता कोरोना काळात तालुका आरोग्य अधिकारी पदाचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला होता। मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांनी वैद्यकीय पदवी बनावट असल्याचा ठपका ठेवत बोगस डॉक्टर भासून डॉक्टर मोहसिन खान यांना शासकीय सेवेतून निष्कासित करण्यात आलं। तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके हे वैद्यकीय रजेवर असताना डॉक्टर मोहसिन खान यांचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर खान, आरोग्य सेवक किरण सोनवणे यांच्याशी संगनमत करून बोगस कागदपत्र तयार केले व ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं नाही त्या ठिकाणी पाठवून तत्कालीन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्यावर दबाव आणून डॉक्टर मोहसिन खान यांच्या विरुद्ध दिनांक 18/4/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर डॉक्टर मोहसिन खान यांना अटकपूर्व जामीन मंजूर होऊन पोलीस झडती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके यांच्या निवासस्थानामधून डॉक्टर मोहसिन खान यांचे मूळ कागदपत्र जप्त करण्यात आले। या प्रकरणानंतर डॉक्टर मोहसिन खान यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अधिकारी यांच्याकडे संबंधितांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली। डॉक्टर मोहसिन खान यांच्या तक्रारीनंतर पोलीस उपआयुक्त यांनी छावणी पोलीस स्टेशनला डॉक्टर मोहसिन खान यांच्या अर्जावर चौकशी करण्याचे सांगितले। चौकशी झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला नाही। गुन्हा दाखल न झाल्याने डॉक्टर मोहसिन खान यांनी जिल्हा सत्र न्यायालय येथे अपील दाखल केल्याने न्यायालयाच्या आदेशाने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी संबंधितांनी दाखल केलेले अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळत पोलीस यंत्रणेस संबंधितास अटक करण्याचे आदेश पारित केले।